कविता, गाणी मुलांना लय आणि कृतीसह इतर मार्गांनी भाषा वापरण्यास मदत करतात आणि त्यांचा शब्दसंग्रहही वाढवतात. हे लक्षात घेऊन आज आपण मुलांबरोबर एक कविता म्हणणार आहोत, ज्यामध्ये मुले वेगवेगळ्या भाज्या ओळखतील आणि त्यांची नावे जाणून घेतील. आजची कविता मुलांबरोबर 2-3 वेळा म्हणा आणि त्यांना भाज्यांची चित्रे किंवा खेळण्यांच्या सहाय्याने कृतीद्वारे कविता म्हणायला शिकवा. मुलांनो, मला सांगा, हे काय आहे? भाज्या. अगदी बरोबर. आणि इंग्रजीमध्ये भाज्यांना व्हेजिटेबल असं म्हणतात. आता मला सांगा, तुम्ही कोणकोणत्या भाज्या पाहिल्या किंवा खाल्ल्या आहेत? गाजर, कोबी, भोपळा, शाबास. आणि भाज्या खाल्ल्याने आपल्याला काय मिळते? ताकद. अगदी बरोबर. या कवितेचे नाव आहे भाज्यांची गंमत. काकडी तर काकडी, काकडी तर काकडी, मान तुझी वाकडी, मान तुझी वाकडी, वाकडी तर वाकडी, वाकडी तर वाकडी, मी आहे फाकडी. मी आहे फाकडी. भोपळे शेटचा भोपळे शेतचा, गोल मोठा, गोल मोठा, त्यात नुसता त्यात नुसता बियांचा साठा. बियांचा साठा. गाजर आले गाजर आले, नेसून लुंगी, नेसून लुंगी, मजेत बसले मजेत बसले, वाजवीत पुंगी. वाजत पुंगी, पडवळ आले पडवळ आले, हलवत हात, हलवत हाल, गेल्या जन्मी गेल्या जन्मी होते कसाब. होते कसा. कोथमिरीची तर कोथिंबीर तर नुसतीच काळी, नुसतीच काळी, नेसायला हवी दिसायला हवी हिरवी साडी. हिरवी साडी. सर्व भाज्यांचा सर्व भाज्यांचा जमून अड्डा, जमून अड्डा, अध्यक्ष झाला अध्यक्ष झाला कोबी गड्डा. कोबी गड्डा. उपक्रम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना नवीन भाज्यांच्या नावांची भर घालून कविता वाढवण्यास सांगू शकता. एक भाज्याचं नाव घे आणि या कवितेला ओळ जोड बरं. कोबी गड्डा लागला बोलायला, टमॅटो लागले नाचायला. पुन्हा भेटू एक नवीन उपक्रमामध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.